नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारत सरकारनं सोना विकल्याची बातमी ब्लूमबर्ग या मासिकामध्ये ब्लूमबर्गवर प्रसारित झाल्यामुळे त्या संदर्भाच्या आशयाच्या बातम्या भारतीय विविध वृत्तपत्रांमध्ये फेसबुकवर, ट्विटरवर व्यक्त होत आहे. ब्लूमबर्ग याने केलेला दावा असा आहे की भारताने 12 अब्ज रुपयाचं सोनं विदेशी बँकेला विकलेलं आहे आणि आर्थिक तोटा किंवा रुपयाचं अवमूल्यन रोखण्यासाठी ही केलेली कृती आहे असं ब्लूमबर्ग यांचं म्हणणं आहे. आणि केंद्र सरकारनं या संदर्भात ही फेक न्यूज असल्याचं खुलासा केलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्लूमबर्गने भारताने सोना विकल्याची जी काही बातमी आहे ही फेक न्यूज असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं असताना या संदर्भामध्ये देशामध्ये चर्चा चालू आहे की भारत सरकारची जी काय आर्थिक नीती आहे त्या आर्थिक नीतीमुळं कुठेतरी भारताचा रुपयाचं अवमूल्यन घटतं आहे. भारताची निर्यात कमी होऊन आयात वाढलेली आहे आणि आयात वाढल्यामुळं मोठ्या संख्येनं डॉलर हा विदेशात जातो आहे. तशात शेअर मार्केट खाली आल्यामुळे शेअर मार्केटमध्ये जे काही विदेशी गुंतवणूक होते, विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने पैसे काढण्याची भूमिका घेतल्यामुळे भारताचा जो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होती ती कमी होत लागलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारताची अर्थव्यवस्था रसातळायला जाते का? रुपयाचं अवमूल्यन रोखण्यासाठी मग केंद्र सरकारनं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. यापूर्वी हंगामी सरकार असलेले चंद्रशेखर जे भारताचे पंतप्रधान होते त्यांनी विदेशी बँकेमध्ये सोनं गिरवी ठेवून गहाण ठेवून भारताची अर्थव्यवस्था रोखण्याचा प्रयत्न केला होता, रुपयाचं अवमूल्यन रोखण्याचा प्रयत्न केला होता. कालांतराने भारताची अर्थव्यवस्था सुधारल्यानंतर भारताने तो सोना परत घेतलेला आहे, परत आपण आपल्याकडे घेतलं. परंतु मोदी सरकारनं हे सोनं विकलेलं आहे अशी गंभीर बाब आहे. प्रिंट मीडिया म्हणजे मोदी मीडिया म्हणा किंवा मेनस्ट्रीम मीडिया या संदर्भामध्ये काही एक बोलत नाही की विदेशात आलेली बातमी कुठेतरी भारतामध्ये प्रसिद्ध होते आहे. ते भारतामध्ये असंतोष निर्माण झाल्याचं चित्र आहे. खरं काय खोटं काय सरकारनं या संदर्भामध्ये स्पष्ट करणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष या संदर्भामध्ये आग्रही आहे. आता विरोधी पक्षांना देखील काम दिलेलं आहे. परदेशामधनं आलेली बातमी आहे, खरी आहे की खोटी आहे, आता विरोधी पक्षांवर देखील अंजन घालण्याचा प्रयत्न आहे. भारतामध्ये चाललेले जे काही कारभार आहे, भारतीय जनता पार्टीचं जे काही कारभार आहे, हा कारभार कुठेतरी विरोधी पक्षाच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये आणणं, विरोधी पक्ष पार्टी तोडणं, विरोधी पक्षाला ED, CD, CBIच्या माध्यमातून आतमध्ये टाकणं असं आहे का? हा गंभीर सवाल निर्माण झालेला आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून या गोष्टी आता सिद्ध व्हायला लागलेल्या आहे की जनता नीट सारख्या परीक्षेमध्ये सरकार काही उत्तर देत नाही. आणि ज्या प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीला 2 कोटीहून अधिक लोकांनी लाईक केलं, त्यामुळं देशामध्ये आता खळबळ माजलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या शहा मोदी सरकारच्या विरुद्ध देशामध्ये आता कुठेतरी विरोध झाल्याचं चित्र आहे. पण जी ब्लूमबर्गची बातमी खरी की खोटी याचा खुलासा सरकारनं करणं आवश्यक आहे. सरकार या गोष्टीला सामोरे जाते का हे आता थोड्याच दिवसात समजणार आहे. पण सरकारने जर असंदिग्धता ठेवली तर सरकारच्या विरुद्ध संशय घेण्यास कारणीभूत ठरेल. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.